नमस्कार, जय श्रीराम मंडळी. आपण ज्यावेळी देवाची पूजा करतो त्यावेळी देवाला विविध उपचार त्या ठिकाणी समर्पित करतो. देवाला पाद्य देतो, अर्घ्य देतो, तसेच पंचामृताने स्नान घालतो, अभिषेक घालतो, देवाला गंध लावतो आणि त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवला जातो. हा नैवेद्य दाखवणे हा एक अत्यंत महत्वाचा उपचार देवपूजेतील त्या ठिकाणी आहे. मग आपण कधी हा विचार केला आहे का हो की देवाला नैवेद्य का दाखवायचा बरं? देवाला नैवेद्य दाखवल्याने काय होते? तसं बघायला गेलं तर आपण नैवेद्य देवाला फक्त दाखवतो, देव तो ग्रहण करतो का? मग देवाला नैवेद्य का दाखवायचा? तर याविषयी जर सांगायचं झालं तर सगळ्यात सुरुवातीला सांगायचं म्हणजे हा देवपूजेतील एक महत्वाचा उपचार आहे. देवपूजा ज्यावेळी देवाची करतो त्यावेळी देवपूजेचा असा नियम आहे की यथा देहे तथा देवे. जसं आपल्या देहाला लागतं, जसं आपल्याला लागतं, तसं जसंच्या तसं देवाला समर्पित करणे हा देवपूजेचा महत्वाचा नियम आहे. आणि या नियमाला अनुसरून आपण देवाला नैवेद्य दाखवतो. आपल्याला जसं चांगलं चांगलं खायला लागतं, मिष्टान्न पक्वान्न खायला लागतात, तसेच देवाला समर्पित करणे, देवाला दाखवणे, त्यासाठी नैवेद्य देवाला त्या ठिकाणी दाखवायचा. तसेच नैवेद्य दाखवण्याचं अजून एक महत्वाचं कारण त्या ठिकाणी आहे. आपण ज्यावेळी अन्न तयार करतो, अन्न बनवतो, ते करत असताना त्या अन्नामध्ये, त्या अन्नातील घटकांमध्ये विविध प्रकारचे दोष कळत नकळत आलेले असतात. त्या दोषांपासून आपल्याला त्रास होऊ शकतो, आपल्याला बाधा होऊ शकते. त्यामुळे हे दोष निघून जावेत यासाठी देवाला नैवेद्य दाखवायचा. ज्यावेळी आपण देवाला त्या अन्नाचा नैवेद्य त्या ठिकाणी करतो, तो केल्यानंतर भगवान त्या अन्नातील सर्व दोष त्या ठिकाणी काढून घेतात आणि आपल्याला उत्तम सात्विक प्रसाद रूपी अन्न त्या ठिकाणी प्रदान करतात. आणि हा नैवेद्य आपण ज्यावेळी देवाचा प्रसाद म्हणून ग्रहण करतो त्यावेळी त्यापासून आपल्याला कुठलीही बाधा न होता त्यापासून उत्तम लाभ प्राप्त होतो. म्हणून नैवेद्य देवाला त्या ठिकाणी दाखवायचा. तर मंडळी, असा हा नैवेद्याचा उपचार वाटायला अगदी सोपा वाटतो, पण यातून मनुष्याला मोठा लाभ त्या ठिकाणी मिळू शकतो. धन्यवाद. शुभम भवतु.